आज आपण मिनी बटाटे वडे बनवणार आहोत. घरच्याच कमीत कमी साहित्यामध्ये हे मिनी बटाटे वडे झटपट तयार होतात. दिसायला हे जितके सुंदर दिसतात तितकेच हे मिनी बटाटे वडे खायला देखील छान लागतात. संध्याकाळचा गरमागरम नाश्ता असो किंवा घरची छोटेखानी पार्टी, बनवायलाही सोपा आणि झटपट तयार होणारा परफेक्ट असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. मिनी बटाटे वडे बनवण्यासाठी इथे मी 3 बटाटे उकळून सालं काढून घेतली आहे. बटाट्याची साली काढून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने बटाटे छान मॅश करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरच्या साहाय्याने तुम्ही ही बटाटे छान मॅश करून घेऊ शकता. बटाटे मॅश करून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी एक पळी भरून तेल गरम करून घेत आहे. तेल हलकं गरम झालं आहे. आता यामध्ये फोडणीसाठी मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली आहे. अर्धा चमचा यामध्ये जिरा आणि धने कुटून घेतले ते घातले आहेत. यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचे आहेत. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर पाव चमचा हिंग घातली आहे आणि ही फोडणी तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवून फोडणी मी छान तेलात परतून घेतल्यानंतर एक चमचा भरून यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला आहे. आलं, लसूण, मिरचीच्या पेस्टची कच्ची चव जावी यासाठी मिनिटभर तरी ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. मस्त असा खमंग या फोडणीचा सुवास दरवळू लागला आहे. आता यामध्ये एक छोटा चमचा मी हळद घातली आहे. आणखी एखाद मिनिट ही फोडणी मी तेलामध्ये परतून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटं ही फोडणी तेलात परतून घेतल्यानंतर आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि यामध्ये पाव कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे. आणि पुन्हा एकदा हा जो मसाला तयार केलेला आहे, ही जी फोडणी तयार केलेली आहे ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. लक्षात ठेवा इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. कढई छान गरम आहे. आता यामध्ये आपण 3 बटाटे बारीक कुस्करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहे. बटाट्यांना पूर्णपणे फोडणी व्यवस्थित लागली पाहिजे अशा पद्धतीने अगदी अलगद हाताने आपल्याला ही बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. बटाटे वडे बनवताना आपण ही जी भाजी तयार करतो ही आपल्याला थोडी कोरडीच बनवायची आहे. फोडणीमध्ये मी बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. इथे आपली ही बटाटा वड्याची भाजी तयार झालेली आहे. या भाजीचा खूप सुंदर असा सुवास दरवळू लागला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. बटाटे वड्यासाठी लागणारी ही भाजी आपली तयार झाली आहे. फोडणी तयार केल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून कुस्करून घेतलेले बटाटे फक्त या फोडणीमध्ये आपण मिक्स करून घेतले आहेत आणि बटाटे वड्यांची ही खमंग आणि चविष्ट अशी ही भाजी आपण तयार केली आहे. भाजी बनवल्यानंतर आता थोडा वेळ आपण ही भाजी थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहोत. बटाटे वड्याचं वरचं आवरण बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी आपलं नेहमीचंच रेग्युलर बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास हे बेसन पीठ तुम्ही चाळून देखील घेऊ शकता. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मी हळद देखील घालणार आहे. वडे छान हलके व्हावे यासाठी यामध्ये तुम्ही सोड्याचा वापर करू शकता. इथे मी सोडा घालणार नाही. हे पीठ व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. आवश्यकतेनुसार या पिठामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गुठळ्या विरहित आपल्याला हे पीठ छान सरसरीत तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही पीठ करायचं नाही. पिठामध्ये थोडं थोडं करत पाणी घालत आहे ज्यामुळे या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि सरसरीत असं हे पीठ तयार होईल. हाताच्या साहाय्याने आपल्याला हे पीठने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ मी व्यवस्थित घुसळून घेणार आहे. या पिठामध्ये मी बिलकुल खाण्याच्या सोड्याचा वापर केला नाही. यासाठी पीठ व्यवस्थित फुलून यावं, पीठ हलकं व्हावं म्हणूनच मी 5 ते 7 मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठनं छान मिक्स करून घेतलेलं आहे. सोड्याऐवजी या पिठामध्ये 1 टेबलस्पून इतकं कडकडीत गरम तेल मी घातलेलं आहे. घरी भरपूर पाहुणे आले असतील किंवा मुलांना तुम्हाला काही नाश्त्यासाठी द्यायचं असेल तर अशा पद्धतीने हे छोट्या आकाराचे वडे तुम्ही बनवा. हे दिसायला खूप क्यूट दिसतात आणि खायला म्हणाल खूप अप्रतिम लागतात. तयार भाजीचे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत म्हणजे आपले मस्त असे छोटे छोटे वडे तयार होतील. हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटेसे असे सर्व भाजीचे गोळे तयार करून घेतले आहेत. आता तयार झालेले गोळे आपल्याला ह्या तयार केलेल्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत. ही सर्व तयारी करत असतानाच मी एका बाजूला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण
पिठामध्ये घोळून घेतलेले जे वडे आहेत ना, ते या तेलामध्ये तळण्यासाठी सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवून आपल्याला हे वडे सर्व बाजूने व्यवस्थित हलका असा सोनेरी रंग येईस्तोवर तळून घ्यायचे आहेत. सर्व बाजूने हे मिनी बटाटे वडे व्यवस्थित मी तळून घेतले आहेत. वड्यांना हलका असा सोनेरी रंग आलेला आहे. आता तळून झालेले वडे आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा टिश्यू पेपरवर किंवा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. बघा, हे वडे खूप सुंदर दिसत आहेत. अगदी क्यूट छोटे छोटेसे हे बटाटे वडे आपण बनवले आहेत. आता वड्यांसोबत ना मी सुकी चटणी देखील बनवणार आहे. आपण जेव्हा विकतचे वडे खातो तर त्याच्यासोबत आपल्याला एक सुकी लाल चटणी दिली जाते. ती चटणी मी घरी बनवणार आहे. शिल्लक जे पीठ आहे ना, ते आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने किंवा हाताने या तेलामध्ये सोडायचे आहेत. याचा मस्त कुरकुरीत असा चुरा बनवून घ्यायचा आहे आणि याच चुऱ्यापासून बटाटा वड्याची चमचमीत अशी लाल चटणी बनवणार आहोत. तळून झालेला चुरा थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तयार केलेला जो कुरकुरीत चुरा आहे तो घालायचा आहे. यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या देखील मी घालणार आहे. यानंतर आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि रंगासाठी यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे. यामुळे ना या चटणीचा छान असा लालसर रंग येणार आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता थोडी जाडसरच आपल्याला ही चटणी मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे. बघा, इथे आपली ही बटाटा वड्यासोबत लागणारी जी लाल चटणी आहे ती मी बनवून घेतली आहे. सोबतच मी एक हिरवी चटणी देखील बनवली आहे, जी आपण सँडविचसाठी बनवतो तीच चटणी इथे मी बनवली आहे. आणि हे आहेत आपले गरमागरम मिनी बटाटे वडे. तुम्ही हा वडा बघू शकता. मस्त असा गोल गरगरीत आपला हा वडा तयार झालेला आहे. छान सॉफ्ट आपले इथे हे वडे तयार झालेले आहेत. मी हे बटाटे वडे चहासोबत खाणार असाल तर गरमागरम बटाटे वडे लाल चटणीसोबत असेच देखील खाऊ शकता, किंवा हे वडे तुम्ही पार्टीसाठी जर बनवत असाल तर अशा पद्धतीने ब्रेडला छान गोल आकार द्यायचा आहे. माझ्याकडे हा कटर आहे. कटरच्या साहाय्याने याच्या असे गोल चकत्या तयार करत आहे. तुमच्या इथे जर मिनी पाव मिळत असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता, पण इथे मिनी पाव मिळत नाहीत. यासाठी मी ब्रेड घेतला आहे आणि कटरच्या साहाय्याने याच्या गोल चकत्या करून याचा पावाच्या ऐवजी वापर करणार आहे. चकत्या तयार झाल्या आहेत. यावर मी थोडी हिरवी चटणी लावून घेत आहे. सर्व पावावर मी हिरवी चटणी लावून घेणार आहे. त्यानंतर आपण तयार केलेली जी सुकी लाल चटणी आहे ना, ती देखील यावर घालायची आहे. अशा पद्धतीने हे पाव मी रेडी केले आहेत. आता यावर आपण तयार केलेले जे छोटे छोटे वडे आहेत ते ठेवायचे आहेत. तुम्हाला हवं असल्यास यामध्ये चीजचा देखील वापर करू शकता. चीज स्लाइस असतात त्याचे तुकडे यावर ठेवू शकता. इथे बघा, बटाटे वडे ठेवल्यानंतर त्यावर छान अशा तळून घेतलेल्या मिरच्या मी लावून ठेवल्या आहेत. म्हणजे हे वडे ना दिसायला खूप छान दिसतात. घरच्या छोट्या छोट्या पार्टींसाठी तुम्ही स्टार्टर म्हणून हे मिनी बटाटे वडे नाश्त्यासाठी देऊ शकता. बघा, किती सुंदर हे बटाटे वडे दिसत आहेत. पण जर का तुम्ही लहान मुलांना देत असाल तर तुम्ही मिरचीऐवजी इथे चीज स्लाइस ठेवू शकता. तर तुम्हाला माझ्या आजची ही मिनी बटाटा वड्याची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी शेअर देखील करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.